सलामीचे फलंदाज सुनील आणि सुभाष आपल्याला पाहायला मिळतात आणि या चेंडूवरती एक धाव मात्र पळवली जाते. एका धावेच्या जोरावरती एका चेंडूचा खेळ झालाय. एक धाव फळकावर लागली. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. यस अगदी दोन संघांची मॅच एकामेकासमोर उतरले होते. एनआर बोरपाडा आणि कुंदे स्पोर्ट्स कुंदे. एक चांगली लढत नक्कीच पाहायला मिळेल कारण की दोन्ही पण मातब्बर संघ आहेत. एका बाजूला जर विचार केला गेला तर अगदी भिवंडीच्या गाभाऱ्यातला एक संघ आणि दुसरा म्हणजे एक अंबाडीच्या परिसरातला. आणि या दोन संघांची मॅच आपल्याला पाहायला मिळते. पहिला चेंडू अगदी एक धाव मिळाली होती. दुसऱ्या चेंडूवरती यावेळेस नक्कीच चेंडू निघून जातो यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. नक्कीच पंचांचा इशारा आलाय. निर्धाव चेंडू आणि या निर्धाव चेंडूच्या जोरावरती धाव संख्या फळकावरती स्थिरावली गेली ती 1 या आकड्यावर. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होत आहे पुढचा चेंडू घेऊन. या चेंडूवरती प्रहार आहे. फटक्यात ताकद नव्हती. अगदी हवेमध्ये चेंडू बघूयात पकडली जाते का झेल मात्र सोडली जाते आणि 2 धावा पूर्ण केल्या जाते. तिसऱ्या धावेचा सुद्धा प्रयत्न केला जातोय. तुतू मेमे पाहायला मिळालं आणि या दरम्यान 2च धावा मिळतील आणि या 2 धावेच्या जोरावरती धावसंख्या 3 या आकड्यावरती जाऊन पोहोचली गेली. गोलंदाज सज्ज झालाय. गोलंदाजीवरती तो विश्वास. यस ज्या विश्वासामध्ये विश्वासला गोलंदाजी दिली होती तो विश्वास मात्र सार्थक ठरतोय. अगदी 3 चेंडूंचा खेळ झालाय. धावसंख्या फळकावर जाऊन पोहोचली गेली ती 3 या आकड्यावरती. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. पुढचा चेंडू यावेळेस बॅटच्या रेडिएशन मध्ये एवढा आला नाही. नक्कीच कार्पेटच्या साहाय्याने पुश केलाय. फील्ड पाहायला मिळाली. चेंडू निघून जातो सीमारेषे बाहेर. चौकार. आणि या 4 धाव्यांच्या जोरावरती धावसंख्या अगदी फळकावरती जाऊन पोहोचली ती तब्बल 5 या आकड्यावरती. चेंडूंचा खेळ झालाय 3. 5 धावा. यस 3 चेंडूंचा खेळ झालाय. 5 ही धावसंख्या फळकावर लागली गेली. पुन्हा एकदा गोलंदाज पुढचा चेंडू घेऊन विश्वास सज्ज. यावेळेस नक्कीच हलक्या गतीने चेंडू 1 धाव अंकित केली जाईल.
पुढचा चेंडू हवेमध्ये आहे. चेंडू अगदी नोमॅन्स लँड मध्ये नक्कीच पडेल. वन बाउन्स चेंडूला कलेक्ट केला जाईल. एकदा वंकित केली जाते. दुसऱ्या धावेचा सुद्धा प्रयत्न आहे आणि तिसऱ्या धावेचा सुद्धा प्रयत्न केला जातोय काय, पण नक्कीच दोनच धावेवर समाधान मानावं लागेल. आणि या दोन धावेच्या जोरावरती धावसंख्या 8 या आकड्यावरती यापुढील होणारी मॅच अकलोली आणि निंबवली दोन्ही संघांचे कर्णधार रेडी राहायचंय. पुढचा चेंडू यावेळेस प्रहार दमदार होईल काय, नाही चेंडू निघून गेलाय सरळ या क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. विकेट मिळेल आणि या विकेटच्या जोरावरती धावसंख्या स्थिरावली गेली 8 या आकड्यावरती आणि 8 या आकड्यावरच्या जोरावरती एक विकेट मात्र गमावलं गेलंय टीम कुंदे संघाने. नवीन फलंदाज जगदीश मैदानामध्ये सज्ज झालाय. षटक क्रमांक पहिल्या प्रगतीपथावर आहे. जगदीश सज्ज झालाय. गोलंदाजी माफ करा, गोलंदाजीवरती सज्ज झालाय विश्वास. आणि दुसऱ्या षटक गाठण्यासाठी विवेक याच्या हातामध्ये गोलंदाजी दिली गेली. अगदी नवीन फलंदाज जगदीश मैदानामध्ये पाहायला मिळतोय. नवीन अगदी जर विचार केला गेला तर सुनील याला मात्र परतावं लागलं 3 धावा वैयक्तिक खर्च करून मैदानाच्या बाहेर तंबूच्या आसऱ्याला. आणि बघूयात विवेकच्या विरोधामध्ये गोलंदाज पहिला चेंडू यावेळेस नक्कीच लेग स्टंपला सोडून जाणारा हा चेंडू. पंचांचा इशारा येईल. नक्कीच निर्धाव चेंडू आणि याच्या स्वरूपामध्ये अगदी जर विचार केला गेला तर बीट केला जातोय फलंदाजाला. आणि या चेंडू निघून गेला रक्षकाच्या हातामध्ये आणि त्याच्या जोरावरती अगदी विचार केला तर धावसंख्या स्थिरावली गेली ती 8 या आकड्यावरती. आणि एका चेंडूचा खेळ झालाय. पुढचा चेंडू गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. यावेळेस नक्कीच हलक्या गतीने चेंडूवरती प्रहार पाहायला मिळेल. मिड विकेटच्या रिजनमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक धाव मिळेल. दुसऱ्या धावेचा सुद्धा प्रयत्न आणि या नक्कीच 2 धावा सुखरूपरित्या पूर्ण केल्या जातील. आणि या 2 धावांच्या जोरावरती मंदगतीचा खेळ पाहायला मिळतोय. 10 या आकड्यावरती धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचली गेली. दुहेरी आकड्यामध्ये प्रवेश केला जातोय डबल फिगर मध्ये. पुढचा चेंडू गोलंदाज सज्ज. यावेळेस नक्कीच ऑफ साईडला चेंडूला कव्हर पॉईंटच्या रिजनमध्ये ट्रॅव्हल केलाय. अगदी थोडंसं फंबलिंग होईल तिथे मात्र 2 धावा पूर्ण केल्या. तिसऱ्या धावेचा सुद्धा प्रयत्न आहे काय बघायचा आहे. आणि दरम्यान या चेंडूवरती धावा जमवल्या जातील त्या 3 आणि या 3 धावांच्या जोरावरती धावसंख्या 13 या आकड्यावरती जाऊन पोहोचली. तीन चेंडूंचा खेळ झालाय. 13 धावसंख्या फळकावर लागली गेली आहे. गोलंदाज पुन्हा एकदा पुढचा चेंडू घेऊन सज्ज झालाय. विवेक चौथा चेंडू असेल प्रगतीपथावरती. षटक क्रमांक 2 आहे. यावेळेस प्रहार केलाय चेंडूवरती. हवेमध्ये आहे चेंडू. अगदी उंच गेलाय. बघूया झेल पकडली जाते का स्वतःच्या मध्ये. चान्सेस कमी होते पण नक्कीच झेल ड्रॉप केली आहे. आणि या चेंडूवरती धावा किती जमवल्या जात आहेत त्या 2 आणि या 2 धावांच्या जोरावरती धावसंख्या अगदी 15 या आकड्यावरती जाऊन पोहोचली. पुन्हा एकदा पुढचा चेंडू. यावेळेस नक्कीच हलक्या गतीने चेंडूवरती प्रहार
आणि एक धाव मिळेल. एका धावेवरच समाधान मानावं लागेल आणि एका धावेच्या जोरावरती धाव संख्या 16 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. पाच चेंडूंचा खेळ झालाय. 16 धावसंख्या फलकावर लागली गेली. ज्या प्रकारचा खेळ पाहायला पाहिजे होतं अगदी कुंदे संघाकडनं तो पाहायला मिळत नाहीये. कारण की नक्कीच इथे मात्र पुन्हा एकदा एक धाव मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा मात्र पूर्ण केल्या जातील आणि तिसऱ्या धावेचा सुद्धा प्रयत्न होतोय का बघायचंय. 2 धावेवर समाधान आणि या 2 धावेच्या जोरावरती धावसंख्या अगदी 18 या आकड्यावरती जाऊन पोहोचली. 12 चेंडूंचा खेळ झाला. 18 धावसंख्या फलकावर लागली. बघूयात. 12 चेंडूंचा खेळ झालाय. 18 धावसंख्या फलकावर लागली गेली आणि थोडासा प्रेशर असेल कुंदे संघावरती आणि जर विचार केला गेला तर NR बोर्डपाडा संघ कुठेतरी एक वाटचाल करतोय पुढे. याच दरम्यान जर चेंडू फुटला आणि तो डेट दिला जाईल. त्याचबरोबर पिचच्या बाहेर जर चेंडू पडला तरच नो दिला जाईल आणि विदाउट मंकी असेल इंटरनॅशनल नियमांच्या नुसार. या 3 नियमांवरती लक्ष घ्या. आणि चौथा नियम आणखी एक असा आहे, अगदी थर्डमॅनच्या रिजन मध्ये तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये शेड बघता त्या शेडच्या आतमध्ये जर चेंडू गेला तर 2 धावा दिल्या जातील. अदरवाईज जर चेंडू त्याला लागून कुठे गेला तरी धावा काढण्यासाठी परमिशन असेल. थोडीशी घाई करा. पुढचा चेंडू पुन्हा एकदा यावेळेस गोलंदाजीवरती बिंदास लसणे आला होता. पहिला चेंडू नक्कीच बीट केला जातोय. फलंदाजाला निर्धावच्या स्वरूपामध्ये निघून गेलाय. अगदी जर विचार केला गेला 12 चेंडूंचा खेळ झालाय आणि या धावसंख्या 18 फलकावर लागली गेली आहे. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज पुढचा चेंडू घेऊन. यावेळेस पुन्हा एकदा बीट केला जातोय पण पंचांचा इशारा येईल वाईड चेंडू आणि या वाईडच्या स्वरूपामध्ये 1 धाव अंकित केली जाईल. अगदी वळूयात कुंदे संघाच्या 12व्या प्रतिनिधीकडे. अगदी 12 चेंडूंचा खेळ झाला. 19 धावसंख्या फलकावर लागले. काय वाटते तुम्हाला, थोडंसं प्रेशर असेल का? हो नक्कीच. इथून मात्र जर प्रेशर आहे गोलंदाजीमध्ये, ज्या प्रकारची तुम्ही सकाळी गोलंदाजी केली त्या गोलंदाजी जर इथून कमबॅक करून देऊ शकता, कोणावरती तुम्ही जास्त प्रेशर असेल आणि कोण गोलंदाजीवरती इथून उभा राहू शकतो अगदी NR बोर्डपाड्याच्या विरोधामध्ये? येस, वळूयात अगदी मॅच मध्ये पुन्हा एकदा. विवेक माफ करा, बिंदास लसणे गोलंदाजीवरती सज्ज होतोय. 2 निर्धाव चेंडू हाताळले गेले. 1 अतिरिक्त धाव मिळवली जाते. प्रेशर असेल पूर्णपणे कुंदे संघावरती. पुढचा चेंडू यावेळेस ऑफस्टंपच्या बाहेर चेंडू होता. थोडासा फंबलिंग झालं यष्टिरक्षकाकडनं, चुकी, आणि त्याचा फायदा मात्र टीम कुंदे संघाने उचलला जातोय आणि 1 धाव मात्र अंकित केली जाईल आणि एका धावेच्या जोरावरती धावसंख्या अगदी फलकावरती 20 या आकड्यावर जाऊन पोहोचली गेली. चेंडू फुल टॉस, गेंद थी निकल जाएगी, गेंद बॉन्ड लाइन के बाहर 6 रनों के लिए. आणि या 6 धाव्यांच्या जोरावरती तब्बल धावसंख्या फलकावरती 26 या आकड्यावर जाऊन पोहोचली गेली. अगदी चेंडूंचा खेळ झालाय तो माझे साथी गुणलेखक मोनिश जाधव मला दर्शवताना 4 या 4 चेंडू 26 धावसंख्या फलकावर लागली गेली आणि विकेट 1 मात्र गमावला गेलाय. या येणारे 2 चेंडूवरती 2 मोठे फटके मारले तरी एक सन्मानजनक स्कोर उभा राहू शकतो. आता मात्र अगदी 12व्या खेळाडूच्या चेहऱ्यावरती एक हास्य पाहायला मिळालं कारण की एक मोठा फटका आला आणि नक्कीच इथे मात्र पुन्हा एकदा या चेंडूवरती पंचाचा निर्णय काय येतोय?
निर्धाव चेंडू. नक्कीच एक निर्धाव चेंडू पुन्हा एकदा पाहायला मिळाला. शेवटचा चेंडू असेल. गोलंदाज बिंदास सज्ज. या चेंडूवरती मात्र पुन्हा एकदा प्रहार करण्याचा प्रयत्न बॅटच्या फेसमध्ये तेवढा काही चेंडू आला नाही. अगदी फाईन लेगच्या लॉंग लेगच्या क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि 2 धावा मात्र या चेंडूवरती पळवले काढल्या जातात. तिसऱ्या धावेचा सुद्धा प्रयत्न आणि 3 धावा पूर्ण केल्या जातील आणि या 3 धावेच्या जोरावरती पंचांचा इशारा आला. षटक संपलंय. 18 चेंडूंचा खेळ झालाय. 18 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचली गेली तब्बल 29 या आकड्यावरती आणि 18 चेंडू आणि 30 धावांचं लक्ष अगदी सोपं आहे. प्रत्येक षटकामागे 10 ची सरासरी असेल. बघूयात 18 चेंडू 30 धावा जोडल्या जातील काय. या सवळ्या टॉसबॉक्स मध्ये दोन्ही संघाचे कर्णधार असतील. एका बाजूला अकलोली संघाचे कर्णधार असेल तर दुसऱ्या बाजूला निंबवली संघाचे कर्णधार असतील. या वळूयात भरकादेवी आईस्क्रीम टॉसबॉक्स मध्ये अगदी एका बाजूला रॉयल क्लब असेल तर दुसऱ्या बाजूला आम्ही झिडकेकर. यस टॉस केला जातोय. रॉयल क्लब अशी कॉलिंग आली आणि नक्कीच रॉयल क्लब नॉनएफिकेचा कौल मात्र जिंकलाय अगदी निंबवली संघाने. तर याच निंबवली संघाकडे वळूयात. अगदी पहिल्या मॅच मध्ये चांगली खेळ केली तुम्ही आणि विचार केला गेला त्याच्या जोरावरती विजयश्री खेचले. आता मात्र भला मोठा आव्हान तुमच्या समोर असेल. अकलोली काय निर्णय असेल टॉस जिंकून? फील्ड. अगदी क्षेत्ररक्षण निवडलं गेले आमंत्रित केले फलंदाजी करण्यासाठी. काय निर्णय होता? कशामुळे तुम्ही फिल्डिंग घेतली आणि किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल? 20-25 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. 3 ओव्हरची मॅच आहे म्हणून. अगदी 3 षटकाची मॅच आहे. 20-25 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल ज्यामध्ये नितीन भोसले यतीन पाटील त्याचबरोबर योगेश पाटील सारखे फलंदाज आहेत. त्यांना चॅलेंज एक्सेप्ट करण्यासाठी कोणता गोलंदाज तिथे मात्र खरा उतरू शकतोय? राजा आहे, शुभम आहे, निलेश आहे. अगदी अकलोली संघाकडे वळूयात. मागची मॅच खूप जास्त टफ झाली होती तुमची. प्रेशर तुमच्या डोक्यावरती आलं होतं. त्यातून काय शिकलेत काय? मगाशी तर विकेट लवकर पडल्या. आता शक्यतो योगी रनआउट झाला. आता रनआउट होणे किंवा इतर विकेट फटाफट टाकणे. येस नक्कीच. म्हणजे ज्या चुका केल्या होत्या बॅक टू बॅक विकेटच्या त्याच्यावरती मात्र तुम्ही लक्ष केलं, होमवर्क केलाय. अगदी विचार केला गेला तर राजासारखा मोठा फलंदाज समोरच्या संघात आहे. 3 षटकांची मॅच असेल. किती धावांचं आव्हान देण्याचा प्रयत्न कराल? जास्तीत जास्त धावाचा प्रयत्न करू. अगदी जर विचार केला गेला तर योगेश पाटील यतीन भोसले आणि तुम्ही सुद्धा आणि त्याचबरोबर तुमचे 3 विकेट गेले होते. त्यानंतर तुमच्या एका खेळाडूने ज्याला मॅन ऑफ द मॅच मिळाले त्याने पूर्णपणे मॅचचं समीकरण बदलवलं होतं. असे आणखी कोणते खेळाडू आहेत ज्यांच्यावरती जेव्हा जिम्मेदारी येते तेव्हा उभे राहतात? स्वप्नील आहे, जय आज अवेलेबल नाही आहे, तो एक आहे. नक्कीच तुम्हाला ऑल दी बेस्ट तुमच्या मॅचसाठी आणि तुम्हाला सुद्धा ऑल दी बेस्ट. याच वळूयात पुन्हा एकदा रोहन पाटील सोबत. यस चेंडू मात्र जुने असतील. धन्यवाद मोनिश.
पंचांचा इशारा येईल सामन्याला. इथून मात्र सुरुवात होईल. गोलंदाज तयार, बॉलिंग मार्कवरती. राईट आर्म ओव्हर दी विकेटचा मारा. धावांचं लक्ष इथून मात्र समोर आहे, 33 धावांचं. पहिला चेंडू यावेळेस मात्र हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, निघून जाईल चेंडू ठीक यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. कारण की कमबॅक तेवढं सुरेख आहे. मंत्र यतीन पाटील सामन्याचा आनंद घेत आहेत. गौरी यतीन पाटील सुद्धा सामन्याचा आनंद घेत आहेत. 4 दिवस सामन्याचा आनंद घेण्याकरता आपल्या मुलाबाळांसह यतीन पाटील इथे मात्र आलेले आहेत. सामन्याला प्लीज सुरुवात करायची आहे, स्पीडअप करायचं आहे. गोलंदाज तयार, सुभाष मॅन इन फॉर्म. चेंडू निघून जाईल. भरका देवी आईस्क्रीम षटकार, जबरदस्त षटकार. आंब्याची अंबराई, आंब्याची अंबराई, आंब्याची अंबराई, या आंब्याच्या बागेमध्ये ग कोकिल कुहूते, या आंब्याच्या बागेमध्ये ग कोकिल कुहूते, या आंब्याच्या बागेमध्ये ग कोकिल कुहूते. धन्यवाद विजय. या षटकाराच्या साह्याने इथून मात्र बिंदास लसणे याने दाखवून दिलाय, हम भी किसी से कम नाही. टीट फॉर टॅट, जशास तसं उत्तर. सामना संपवण्याकरता 5 षटकारांची आवश्यकता आहे. कुठली एकही धाव न घेता जर मात्र विचार केला तर 5 षटकार लगावले तर सामना मात्र संपू शकतो. गोलंदाज तयार, सुभाष. यावेळेस मात्र लोअर फुलटॉस चेंडू, उंची जास्त लांबी कमी. नो मॅन लँड क्षेत्रामध्ये चेंडू मात्र ट्रॅव्हल होईल. तत्पूर्वी 2 धावा मिळत आहेत. या 2 धावांनी धावफलक मात्र पुढे सरकेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती मात्र फलकावरती 8 ही आकड्यावरती. 8 रन्स ऑन दी बोर्ड. 8 रन्स ऑन दी बोर्ड. धावसंख्या इथून मात्र पाहायला मिळेल. गोलंदाज तयार, बॉलिंग मार्कवरती सुभाष. राईट आर्म ओव्हर दी विकेटचा मारा. पुढचा चेंडू. यावेळेस मात्र आमंत्रण दिलंय मोठा फटका खेळण्याकरता आणि त्याचा स्वीकार केलाय. चेंडूला हुक केलंय. चेंडू मात्र निघून जाईल सीमारेषा पार. षटकार, ओम साई मेडिकल षटकार. गो पूर्वानवर देवाचा मान गो, आकाशी उंगवला चांद गो पूर्वानवर देवाचा मान गो. षटकाराच्या साह्याने धावफलक इथून मात्र पुढे सरकेल आणि 14 धाव संख्या फलकावरती लागली जाईल. जिंकण्याकरता अजूनही 16 धावांची गरज आहे. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉल मध्ये दरम्यान योग्य संपर्क नाही. चेंडू निघून जाईल. ठीक निर्धाव पाहायला मिळेल. मागच्या सामन्यामध्ये इनफॉर्म गोलंदाज आपण पाहिलं सुभाष याला, त्याच्यावरती मात्र इथून मात्र हल्ला चढवला जातोय. 14 धावा फलकावरती आपण पाहतोय. 16 धावांची मात्र अजूनही आवश्यकता आहे. गोलंदाज तयार, बॉलिंग मार्कवरती. पुढचा चेंडू हाताळण्याकरता तयार. पुन्हा एकदा पुढचा चेंडू आणि भिरकावून दिलाय चेंडूला. वनद्या ढाबा षटकार. उंबारा बांधलाय मांडवाला, मांडावा ठाई लगीन घाल. उंबारा बांधलाय मांडवाला, आमचा रोशन नवरा गो बसला पाटाला, आमचा रोशन नवरा गो बसला पाटाला, आमचा रोशन नवरा गो बसला पाटाला, आमचा रोशन. तर या षटकाराच्या साह्याने धावफलक जाऊन पोचेल ते 20 या आकड्यावरती. आता मात्र 11 धावाची 10 धावांची इथून मात्र अजूनही आवश्यकता आहे. 12 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. विचार केला गेला तर निश्चितच पहिल्या षटकामध्ये जवळपास सामना समीप आणून ठेवलेला आहे. 12 चेंडू 10 धावा. समीकरण सोपंही नाही आणि कठीण सुद्धा नाहीये. काही घडू शकतं. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. आपण पाहतोय. गोलंदाज तयार, बॉलिंग मार्कवरती. जोरदार प्रहार केलाय. बंदुकीच्या गोळीप्रमाणे चेंडू मात्र सीमारेषा पार धाडलाय. चौकार पाहायला मिळतोय.
धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 24 या आकड्यावर. धर्मवीर आणि शामक होतो सेनेचा नायक. धर्मवीर आणि शामक होतो सेनेचा नायक. होत धान्याचा धान्या वाघ आमचा नंदिगे साहेब. होत धान्याचा धान्या वाघ आमचा नंदिगे साहेब. धान्याचा धान्या वाघ आमचा नंदिगे साहेब. होत धान्याचा धान्या वेळेच्या बाबतीत मात्र थोडासा बचत करण्याची भूमिका इथून मात्र पाहायला मिळते एनआर बोरपाडा संघाकडून. यावेळेस मात्र अराउंड दी लेग्स दिशा से भटकेंगे तो मिलेंगे फटके आणि इथून मात्र चेंडू सीमारेषा पार होतोय चौकाराकरिता. 5 धावा मिळतील आणि जवळपास सामना बरोबरीच सुटलेला आहे. दरम्यान आगमन होतंय सन्माननीय उपसरपंच दिलीप रामचंद्र पाटील यांचं. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. आणि यावेळेस मात्र डाऊन दी ग्राउंड चेंडूला लॉब केलंय आणि चौकार. चुकीला माफी नाही. अल्ला रे अल्ला चकडेवाला. अल्ला रे अल्ला चकडेवाला. बसून चकड्यावनी. आलं बसून चकड्यावनी. आमचा राहुल भाई शर्यत जिंकला देसाई आट्यावनी. आमचा राहुल भाई शर्यत जिंकला देसाई. या मॅचच्या मॅन ऑफ द मॅचकडे आपण वळणार आहोत. बिंदास मॅन ऑफ द मॅच बिंदास. एक हाती सामना ज्याने खिचून आणलेला आहे बिंदास लसने. हे मॅन ऑफ द मॅच देण्याकरिता सन्माननीय दिलीप रामचंद्र पाटील उपसरपंच ग्रामपंचायत झिडके यांना मी विनंती करतोय. आपण मॅन ऑफ द मॅचची ही ट्रॉफी आपण पुरस्कृत करायची आहे. मोनिश जाधव यांचे पिताश्रींचं आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक स्वागत आहे. आम्ही झिडकेकर चषक 2021 मध्ये सलग 2 सामन्यामध्ये 2 मॅन ऑफ द मॅचचा किताब पटकावला जातोय. आणि तालुका क्रिकेटच्या इतिहासाचा जर विचार केला तर मॅन ऑफ द मॅचेसमध्ये मोस्ट नंबर ऑफ मॅन ऑफ द मॅचेसमध्ये आघाडीवर नाव पाहिलं तर जयेश पाटील या फलंदाजाचं नाव आघाडीवर येत आहे. सामन्याला इथून मात्र सुरुवात होईल. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं निंबवली संघ. अकलोली आणि